अरे बाबा सांगा बरं आता. अरे आम्हाला माहितीही नाही ना, कल्पनाही नाही या गोष्टीची. 2 दिवस तुम्ही दूध घ्यायला आले नाही, तरी म्हणलं बा कंदीला पैसे कोण नेऊन राहिले, पोरगं चिवून राहिलं. पण शेवटी आत्ता मला डॅनी आबाई ते पाला घेऊन जाताना दिसले मला. का हो, बकऱ्या घेतल्या का? नाही नाही म्हणे, आपलं ते कंदील बुड्याचा पाय जरा इचकला म्हणे, पाहू म्हणे जमलं तर या निरगुडीच्या पाल्यानं. तर मी आणलं बा चला मग भेटून या. हो आता काय शेप गिप आणावं होतं, आता गावातही नाही भेटत काही. चला म्हणलं जाऊ दे तिकडे, आपला माणूस असल्यावर काय भेटणं महत्वाचं. काय 5 रुपयाचा पुढं आणते तर आणि त्याच्या मोठ्या गोष्टी सांगते तर. अरे काही नाही ना बापा, ते हे बा डॅनी हो, काही ते पाला गेला घरी घेऊन जा बापा. हो ते निरगुडीच्या पाल्याने नाही जमू राहिलं ना, कोणत्याच नाही. हो ना, आंबे हळद लावा तर कोणी म्हणते त्याले हे लावा, तर कोणी म्हणते ते लावा. काहीच जमलं नाही, कायच नाही. हो शेवटी आता हे सुजूनच आहे पाय असा, मला खाली वरही नाही करता येऊ राहिला असं मागं पुढे. हो ना, शेवटी आता म्हणे भानू म्हणे आता हवा मारायला गेला गाडीले. हो म्हणे बा एक्सरे गिक्सरे काढा लागन म्हणे, दवाखान्यात भरतीच करावं लागते. हो शेवटी आता 2 दिवस झाले. हो निरा म्हणलं ठण 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 ठण, निरा परेशान झाला माणूस. राहू दे भाऊ, मग आता मला वाटलं कसं आहे, जमलं आता मी लावतो तर माया बसते गड्या पाय. आता पाय भाऊ मग तू एक्सरे काढून ये. नाही नाही, हे पहा तुम्ही दवाखान्यात जवळ करा, हे बाकीच्या याच्या मागे लागू नका. कसं राहते एखाद्या वेळेस एखादी हड्डी टिसलेली असते, काही सांगता येत नसते ना. एक्सरे काढून घ्या आणि पाहून घ्या काय इलाज आहे. हो पण बाकी हे झालं कसं म्हणलं, कुठं काही पडले गिडे होते का तुम्ही? म्हणजे समजा पाय गेलं चकला बा, कुठं पडले झडले. हो झालं कसं काय? तर आता काय सांगा तुम्हाला, ते नागपंचमीच्या दिवशी गोष्ट, रात्री कार्यक्रमाचं ते नागिन त्या सांगत आला ना माया. मग काय करायच्या, त्या देणकेनं सर त्यानंच केला माया. हो ना, ते आला नाही आणि मला नाचा लागलं. हे देव म्हणाले का जर कैकल्या वानाचं आणि उचलू उचलूच फेकत जाय बा. हो ना, वरे उचला. आणि ते अजाबराव हो आता त्याचं संकेतचा बाबा. अरे बाबा ते जरासं लागेलच होता वाटते. हो ना, आला आपल्या का माया डॅन्स सुरू आणि मनातच दिलं सुरू करून त्यानं. हो ना, राहिला माया बरोबर डॅन्स हे करायचं आणि सगळं दिलं इचकून का ज्यानं. वरे फेकलं मला त्या देव म्हण्यानं आणि त्या अजाब्यानं, पडलो मी खाली. तुम्ही आपले नाचाचे धाम तुम्ही. हो तरी काही माहीत पडलं नाही लेकाचं. हो पण घरी आलो रातच्यानं, पाय सुजला लेकाचा. हो मी आलो, असं कसं सुजला बाई. बुढी म्हणे आंबे हे लावा म्हणे, झालं असं म्हणे काही. हो काय करायचं, कोणी म्हणे येल लावा, कोणी म्हणे बेल लावा, कोणी म्हणे याचं तेल लावा, कोणी म्हणे हनुमान लेप लावा. असे करता 2 दिवस गेले माय. हो पण काही ताल बसला नाही. हो असा कार्यक्रम झाला माय. असं आहे का ते? तरी तर म्हणलं रे, जो माणूस कसा कुठं वावरात नाही जात, इथं नाही जात, आणि पडला का काय झालं. म्हणजे तिथं झालंय सगळं तुमचं नाही का. वरे असं फेकलं ते ना, तुम्ही आपटले तर लोकांचं काही ध्यानही नाही. असं तरी काही वाटलं नाही ना. आता आला अंगात. बरं जाऊ द्या मग, आता लवकरात लवकर दवाखान्यात चालले जा. पण नाही मुंगशीराम भाऊ, तुम्ही ना दिसले राजा, तुम्ही कुठे गेले ठेव? अरे काय सांगा राजे शांताराम भाऊ, ऐन वक्त ते डान्स सुरू व्हायचा आणि पोट माय एवढं हे बा सांगतो ना, झोम सुटली मले. हो काय ते भाजी केली राजा तुम्ही त्या दिवशी त्या देवीदासनं, निरा तेच भाजी. हो शेवटी ते कार्यक्रम सुरू व्हायची, माय पोट बिघडायची. मी गेलो तिकडे डान्सही सुरू झाला, म्हणजे मग आलो तुम्ही राजा, तर तुमचं अटपलंय होतं बाच्च्या बातच. आता पाहता मुंगशा नाही का. हो ना, काय हाय पण लस कलाकार आहे. अरे जाऊ द्या ना, आता ते झालं गेलं पार पडलं. बरं कंदील आबाजी कसं करता मग, चालता का आपल्या गाडीनं कमांडरनं? आता आम्ही मार्केटला चाललो, आता रिकामीच आहे गाडी, चालले आपले, काय अडचण आहे. ते भानुले म्हणा तुझी गाडी घरीच राहू दे, लवकर थैल्या गेल्या झाल्या असं तयार, तर मावशीला म्हणा चला म्हणा लवकर. मग बोले का हे पुरते नाही का. हो ना, डिझेलचा खर्च नाही, हो फुकटच जाणं होते. बरं चालते ना मग, चालते तसंही चालते. तो याच्याने फक्त बरोबर नाही जा बा मला. हो कसं फक्त जरा असं शांततेनं. चला मग आता. हो बुडीला आवाज द्या, झाला का म्हणा लवकर निघू मग, भानुले फोन लावून द्या. मावशी झालं का, झालं असेल तर चला ना मग. हो थैली गेली घ्या, पाण्याची बॉटल एखादी, जास्त काही सामान नाही पाहिजे. एक्सरे काढलं की संध्याकाळी वापस आपल्याच गाडीनं. हो ना, पण 2 पोळ्या तर करावं लागेल का नाही. झाला आता ते बस बांधलंच मी की आलीच मी. 2 मिनिटाची थैली घेऊन येतो. घ्या तुम्ही थैली तोपर्यंत. घ्या गाडीत घ्या. बरं चाल मग, शिवला हो दे एखाद्या माणसाला आवाज द्या. हो बबनला आवाज दे, धरू लागा. हो आता डॅनी बुटाचं कामीच नाही, मग शेबी नाही द्यायचे आपटून. हो दे एखादा चांगला तरुण माणूस बोला, घ्या मला तिकडे उचलून. बरं हो ठीक आहे मी देतो, बबनला आवाज देतो, बाहेरच आहे द्या. हो 1 मिनिट. काय बोलता राजा, आम्हाला तर माहिती नाही. हो काय कंदील बुटाचा पाय मोडला का, काहीची घटना आहे बा, आम्हाला तर माहिती नाही राजा. हे तुम्ही सांगू राहिले हेच आता माहित. मला तरी माहित होतं का, मलाच आता माझ्या घरच्या बाईने सांगितलं. मग काय तर म्हणे ते तडशा फ्रॅक्चर झाला म्हणे, पाहून जा म्हणे. हो शेवटी मी आलो आता शिवलाले म्हणलं, आता मार्केटला चाललो, अजून आपली भेट होणार नाही, आताच भेट घेऊन चालले की निघाले. असा आमचा विचार होता, म्हणून शिवलाला गेला भेटले, मी आलो भेटू. असं काय पडलं की वाटते नाही कुठं हजाराचे. अरे कायचा पडतील कायचं काय, नागिन डॅन्स सांगत आला ना द्यायचा. वय हे काय वयात नागिन डॅन्स करायचा. मग हो आता त्या दिवशी केला लोक, मग त्यांनी गडबड केली, त्या देवमण्यानं वरे फेकलं तर खाली पडलं, तर त्याचा पायी चकला ते, मग पडलं माहीत. हो आता काय नाही, तर ते घरगुती इलाज चालू आहे बा द्यायची. असं नाही आहेच ना म्हणा, ते आबाद गुन्हेच आहे ना पुढं. होणारच आहे ना, या वयात काय असे धंदे करावं नागिन डॅन्स नाही ती. मला वाटेच तरी काही ना काहीतरी एखादा तरी कार्यक्रम कोणाचा तरी निघणार आहे. हो पण ते आता याच्यावर येऊन पडलं, ते जाऊ दे आपल्या काय आता त्याला. चला म्हणलं हो भेटून घ्या, नाही का भेटून घेतो मग आता. बरं झालं नाही का. हो आलो भाऊ आले. अरे मला थांबा म्हणलं 1 मिनिट बबनराव, मी काय म्हणतो. काय शिवलाल भाऊ, काय झालं असेल तर चला मग, निघून लवकर, उशीर होते ना. अरे हो ते आपले कंदीला बजेल घ्या लागणार गाडीत, येतो म्हणते ना मग. हो मी म्हटलं कसं चला भाऊ, आता त्याची गाडी येईल काही, ते नेतील काही, फालतू खर्च डिझेल पाण्याचा. चला या म्हणलं 2-3 जण, जरा धरू लागा त्याला, उचला लागते त्याला. बाबा उचलाची पाय आहे का, असं हो का. बरं बाबा, म्हणजे लय फ्रॅक्चर वाटते नाही शिवलाल भाऊ. का आता तिथूनच चौकशा करता या ना, अंदर पाहून घ्या ना. मग काय तर ऑपरेशनची पाय आहे त्याच्यावर का काय तर. चला या अंदर या. हो बरोबर, हो गाडी स्टँडवर लावतो, आलोच मी. हो चला लक्ष उतरा खाली.
अरे आताच जवळ बुवा आले तर म्हणलं पाणी गिनी घेऊन येते चहा पाण्याचा आणि हे थैली घेऊन जा म्हणलं शेपा यायचेत नी हो ये लवकर घेऊन जाय ते बाबरा पोरीची ओळख किती आहे तर हा 3 दिवस नाही झाले तर दुसरी चक्कर होय. बरं 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 पण मी काय म्हणतो जेवणाचंच करतो ना मी आता हा चहा पाठवून देतो तसा जेवणाचं जेवण करून घ्या लवकर मग. हो पण पहिले कमीत कमी पाणी तर घेऊन ये हो ये लवकर. काय म्हणते आपल्या मुलीची तब्येत गिबेत बरी आहे आता हो काही अडचण असं हो जरासं काय पोट हे डांबारलं होतं म्हणते असं समजलं मला फोन आलता काल. अरे काही नाही चिल्लर चाललड चालूच राहते आता मग काय आता थोडासा ढिगोला आला आबायाचा की लेकराचं पोटातलं येतेच ना जरासं होते ते काही एवढी अडचण नाही त्याचं हो दाखवून दिलं ते डॉक्टर गावातलाच बोलावला होता हो पाहून घ्या म्हटलं काही नाही म्हणे ते देऊन दिलं त्यानं औषध पाणी हो काही काळजी करत नका जाऊ तुम्ही येतो का आम्ही दारवेळेला बाद जातो बाद येतो हा हो टेन्शन नका घेत जाऊ जास्त. नाही तसं काय काळजी पण असं वाटते म्हटलं बघा कशी आहे तब्येत म्हणून म्हटलं सकाळी जाता म्हणलं थोडं 9-10 वाजता यावं भेटून हो, मग कसं वावरात जावं लागते ते मुंग आला आता समजा आता कसं लोकांचा मोठी तकलीफ आहे ना हो, लसले काही चोट्टे लोक झाले तर काही खरंच नाही राहिलं ना मुंग जाग्यावर राहते का नाही तर एक तर कोणाचा पेर नाही. हो ना मग तेच तर आता माया बी आवतच पडलं ना जाणंच नाही उरालं वावरात नाही हो पण आता काय आपलं काही मुंग नाही सोयाबीन आहे बाकी काय म्हणते मग ते नागपंचमीचा कार्यक्रम निभला मग चांगला नाही काही अडचण नाही आली मग नाही हो मी नाही आलो तर काही लोक फनफन करे असं काही हा काही असं तसं काही झालं का मग. अरे बापा काय सांगता मामाजी मग काय तर बरं झालं आलं नाही तुम्ही हो झालाच ना शेवटी दांगडो तिथं मग कंदील बुड्याचा पाय मोडला त्या फिकरीत नाही दांगडो तिथे मग तुम्ही जर असते 100% तुमच्यावर बला होती ते हो बरी निभली ते मी फोन केला तुम्हाला हो कंदील बुडा इचकून घरी आहे म्हणलं सध्या दवाखान्यात घेऊन गेले त्याला. बरं इचकून बसला आता नाही का हो ना 1-2 महिने कुठे उचापत्या तरी नाही करणार आता असं म्हणजे जास्तच मोडला का म्हणजे काय म्हणजे उठता बसता येत नाही का त्याला. उठता बसतं अरे बाबा जागेवर हल्ले नाही 2 दिवस मग काय तर हो ना पहिलं केलं गावठी इलाज पण काही ताल बसला नाही आता गेले एक्सरे काढाले आता काय होते काय माहिती भरती करते का 2 महिने आहे का पहिला 15 दिवस लागते का काय सांगा हो पण आता जा लागेल भेटील त्याच्या हो आता कसं इकडे आलो तर जाता जाता हो एक चक्कर माराच लागेल आता काय करा हो बाबा गेले होते मला संग पण आता काय माहिती आले असून घरी. अरे बाबा मग काय अरे मला येऊ द्या ना मग तुमच्या संग जेवले की चालले जाऊ तुमच्याच गाडीवर हा तिकून चाललाय एसटीनं मी. असं म्हणता नाही का हो पण ते बिफरनले का तर तुम्ही एक काम करता त्याने बरोबर कारण चांगलं सांगता जरा असं म्हणजे कसं मोबाईल बंद पडला बा काऊन नाही आले तुम्ही असं तसं काय तुमच्या हिशोबान बरोबर सांगून द्या. ते काय हो ते त्याचा विषय नाही मी सांगतो बरोबर काय सांगायचं त्या हो चला पाणी गिनी आला आता हो घ्या पाणी गिनी घ्या हो ये आण लवकर आण. पहा मग किती लोक बेसरम आहे नाही का ना जनाची नाही तर मनाची कमीत कमी द्या का तो अचानकमध्ये हे अशी परिस्थिती मावावर आली ना आता तूच भेटायला येऊ राहिला काय बोलायला आता काय एकटेच आले वाटते नाही जनकी साहेब हो एकटेच आले का. नाही आपल्या लाईने जवळ आहेत ना सोबत हो त्याच्याच संग आलो मी कसं आहे ते आले सकाळी भेटायला 9-10 वाजता म्हणे बा असं झालं म्हणे कंदिलाबाजीचं हो माय काही मन नाही थारलं हो शेवटी म्हणलं चला तुमच्या संघाचे तुम्ही गाडीवर त्याची भेटही घेऊ म्हणून मग म्हणलं चला बा हो म्हणलं कोणी आहे का नाही तुमच्यासोबत का एकटेच आले का आणून टाकलं बा इथं. अरे नाही हो आता बाई आहे ना आमच्या घरची संघ शिवलाला ना आपलं बबन नाही काय त्यानं कमांडरमध्ये आणलं मध्ये हो पहा म्हणे काय होते काही नाही हो बाई आहे सोबत तिथं बाजून आता इथं खोलीत वैक्या होतेच का नाही पेशंट लोकांच्या बसल्या गोष्टी सांगत बाय आता इच्छा असं तसं झालं बाई तसं झालं बाई हो ना आपला भानू आहे तर आत्ता झाला भानू हो आपलं यानं लुनानं त्याची गाडी दिली ठेवून त्यानं हो आता ते काहीतरी आणतो म्हणे नारळ गिरळ आणतो म्हणे पाण्याची मला आण बा हो तर ते बाहेर गेलेलं आहे. हो म्हणा पण नाही हे झालं कसं काय म्हणलं अचानक समजा पायाचं काही मुंडपलं का कुठं काही समजा असं पडले गिळले होते का. काय राजा विचारायला तरी शक्य होतं माझ्या हा हो ना तुमच्याच्यानं ही परिस्थिती मावाला आली म्हणलं बा हा तुम्ही राजा ऐन वक्तात चाट दिली सांगा म्हणलं असं असते राजा हा स्विच ऑफ करणं फोन. हो ना तेच तर मी तुम्हाला म्हटलं बा याच्या मनात आपल्याविषयी गैरसमज असन म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो खरं म्हणजे हो हो काय सांगा तुम्हाला आता तुम्हाला माहीत नाही तब्येत मी दिसतो तुम्हाला असा हो पण माई बीपी वाढली का नाही मला काही सुचत नाही मग हो ना अचानक बीपी वाढली माई हो एकदम घाम फुटला आणि थंडी वाजायला लागली माय दोन्ही जवळ सांग अरे काय झालं मला काही नाही होत मला मी गोळी घेतली की होते बरोबर नाही म्हणे पहिले हॉस्पिटलला चला हो दवाखान्यात जमा केलं बा कायचं काय ते केलं बाकीचं मग कसं 11 वाजले आम्हाला हो दवाखान्यात इथंच होतो मी काय सांगा तुम्हाला. राजा माहिती तर तुमचं बीपीचा भल्ला रोना बाबा हो ना कमी जास्त हो ना पण आमचं इकडे लुक दुख किती झालं तिकडे मग आमच्या अंगावर सध्या लोक हा कार्यक्रम झालाच पाहिजे शेवटी धुरलो बा मी आता हो काय करता ती पुंगी वाजवली त्यानं लोकांनी दांगडो केला आणि करता राजा त्या देव म्हणणं जो उचलला ना मध्ये हो अरमान असं वरे फेकलं राजा दपकन खाली पडलो मी हो कोण काही धरलं नाही सगळे आपापल्या गुंगीत नाही ते बेवडाले का अजाबरा मी आता पकडून काय पकडते पडलो बा हे पाय असा झाला मग आता काय करता. हो ना पण ते आता मायाला का असं झालं नाही तर मीच आलो असतो ना मग काय 5-6 किलोमीटर राहिलो होतं माया हो तिथून माया कसं बीपी वाढला हो बस जाऊ द्या आता हो काय म्हणे मग डॉक्टर साहेब काय काय ऑपरेशन सांगितलं का कसं काय.
नाही नाही काही नाही योग चांगले आपले. हो कसं आहे सुजूनच आहे म्हणजे थोडीशी ते नशीवरनच थोडी चढली. हो काही हड्डी गिड्डी काही मोडली नाही. टीचरनार होतीच म्हणे पण थोडक्यात वाचली म्हणे ते. हो नाही तर मग बसलो असतो महिना 2 महिने खाटल्यावर. हो पण वाचलो मी ते. कसे योग चांगले आपले. थोडक्यात वाचला म्हणते का नाही का. हो ना 2-4 महिने पाहिजे होतं जायला झोडपा. जाऊ द्या ना बरं झालं पण कमीच निपलं ना हे महत्वाचं नाही का. हो ना जाऊ दे तिकडे. काय म्हणते सुट्टी गिट्टी काही होते मग आता काय 2 दिवस हा का मग. नाही काय रे हो उद्या न परवा आजच सुट्टी होऊन राहिली 4-5 वाजता. हो जा म्हणे घराकडे काही थांबायचं काम नाही म्हणे. हो पट्टा गिट्टा हे ते आता बाकीचा आता भानू आला की घेऊन घेतो निघतो बिल दिलं की. असं बरं झालं मग आलो मी. भेट झाली नाही का. हो जाऊ द्या आता एखादा पेपर बसावा वाचत होता नाही का ते जवळ काही ते काय माहिती आता खाली गेले येतो म्हणे शेप घेऊन तर अजून याचा पत्ता नाही. येते ना बसा ना घ्या ना पेपर आहे ना ते बाजूच्या रूम मध्ये पेपर आहे. हो घ्या वाचत बसा आता एरी काय आता आपल्याला थांबणंच आहे ना. एसीची खोली आहे काय टेन्शन आहे. हा एरी आपण भाडं देऊनच राहिलो का नाही. हो, घ्या या तुम्ही घ्या पेपर घ्या बसा वाचत. ते का म्हणत राह काही आले आत्ता आले का. हो ना तेच तर मला गाडी दिसली मला. हो काय कुठं चालले. अरे काही नाही ते भेटीसाठी चालू होतं बाबाच तू ते कसं सासरे बाबा म्हणे चल म्हणे तर म्हटलं मग चला बा. हो आता म्हटलं फ्रूट घेऊन या त्याला बसून दिलं खोलीत नाही. येतो म्हटलं मी. हो तर आता मनात 1-2 फोन आले. हो तिकडे बोललो तर आता म्हटलं चटकन घेऊन या. हो काय आणलं तर कुठं चालला. अरे काही नाही फ्रूट गिरूट आहे आता. हो ते नारळ गिरळ आणलं चला जाऊ दे तू काही आणू का आता. आणले म्हणा मी जाऊ दे चला. नाही रे असं असते का काही आपलं आणतो ना मी आणतो अर्धा 1 किलो काय आणायला हरकत आहे. हा बरं मी काय म्हणतो. हो जमलं आता काय म्हणते मग डॉक्टर साहेब काय भरती करायचं का कसं काय विषय. नाही काही नाही ते थोडक्यात निपलं बाबाचं. मग काय तर नसती आपत आली असती. हो ते म्हणे जरासं का अजून झोडपा बसला असताना म्हणे. हड्डी जुटली नसते म्हणे बसले आपले पलंगावरच असते म्हणली. मग काय तर असे लोक आहे राजा पाय बरं ते सासरे बाण आता असं नव्हतं करायला पाहिजे ना नाही का. हा चुकलं का ते आता मामाजीच तूच सांग बा. अरे नाही ना बा तसं नाही ना म्हणून तर आता मामाजी भेटायला आलो तुझ्या बाबाले. गैरसमज झाला ना त्याचा. अरे कालचं काय झालं त्याची अचानक बीपी वाढली नाही येता बीपी वाढली तर मग आता माया 2 साडू आहेत ना ते होते संग द्यायच्या. ते घेऊन गेले दवाखान्यात आणि कायची येणार आहे तिकडे. ते फोनही स्विच ऑफ केला आणि ते जायचं त्याला माहित काय झालं काय नाही. मग काय तर त्याचीच तर तब्येत बिघडली होती घाम फुटणं आणि ते तुम्हाला माहित नाही का आता. असं आहे ते नाही का पाहायला का मला वाटते बाबा देणके साहेब अशी माणसं नाही बाबा यावेळेस असं काऊन केलं आहे ना. बरं म्हणजे ते त्याचा काही रोल नाही म्हणा पण मी काय म्हणतो सांग आता देव म्हणले बरोबर आहे का देव म्हणचं. हा वरे फेकणं बरोबर आहे का म्हणलं तूच सांग बरं. अरे मला अगवान ते मग काय ते गावात आलं तरी बसून निरा भानगडी. हो आता तरी या 8-15 दिवसातनी विषय नाही त्याचा. हो आता त्यानं काय राखेत दुकान टाकला तर आपलं काही जमलं नाही यावेळे. हो पण लय लगाचं हरामखोर आहे. हो मग काय तर त्यानं म्हटलं म्हणून तुझ्या बाबाला नाचा लागलं नाही तर कोणीच काही म्हणत नव्हतं. हो ते म्हणे की नाही कार्यक्रम झालाच पाहिजे. हा म्हणजे हे जे घडलं हे सगळं देव म्हणे त्यानं. अरे हो ना तेच म्हणून राहिला फालतू लेखाचं गावात येऊन कधी नसते ताप आता. जर का जास्त झालं असतं तर आम्हालाच करावं लागलं असतं का नाही. हा एकाच जागेवर पडून राहिला असतं माबुडा. असं नाही ना. अरे ते काटे काढून राहिला ते कसं आहे माहिती नाही का लय नालायक माणूस आहे ते. हो अशा याच्यातनी लोक काही काटे काढत असते आपापला. मग काय तो बुडा कसा आहे. हा रस्त्याच्या याच्यातनी लय म्हणजे पुढे करे. हा त्याच्याच्याने त्याला वाटलं याचा काटा काढू कुठं बा. हो बरोबर गेम जमवला त्यानं. कार्यक्रम झालाच पाहिजे म्हणे नाही तर गोटमारच करतो म्हणे. हा इतकी काय गरज होती त्याला. हो ते आहे जबाबदारीले म्हणून आता त्याला जरा एखादी हिसका दाखवाच लागते. नाही करावंच लागते त्याचा बजेट लावाच लागते मारती त्याचा. नाही तर हे आपल्याला आयरी आणणार आहे अशा. मग बुड्याचं तर काम काढलं त्यानं आता. थोडक्यात वाचलं समजा पण सांगतो ना अजून एकेकाचा काटा काढतेस ती. मला तर वाटते आता राखीचा बिझनेस सुरू केला त्यानं. अरे इतका बेमोत भाव इकू राहिला म्हणजे सांगतो तुले. मग आपलं लक्ष्मणराव सांगे ना 40 रुपयाची राखी दिली म्हणे बा ते कोणती होईल. हा जे 20 रुपयाची राखी नाही राजा बेभाव इकू राहिला ती. हा हो पूर्ण गावात कच्चं खाऊ राहिला ते. मला तर वाटते त्याच्या पुढे आपल्याला दुकान टाकाच लागते आता. अबे नाही ना पुरत नाही कुठं अंगावर पडते माल ते. एक तर कसं आहे मागच्या फटाकीचे लेखा लोकांना अजून पैसे नाही दिले ना आपले. मग काय हा दिवाळीचे पैसे पुढचे दिवाळी लोक वसूल नाही झाले ना आपल्याच्यानं. हा म्हणून म्हणतो ते म्या शेवटी सोडून दिले. हो आता आपल्याला त्या भानगडीत पळाले पुरत नाही. हा याले मला वाटते बरोबर हिशोबाने फिटवा लागते आता. अरे फिटव बा कसा फिटवता येईल ते फिटवतो पण याले बा राखेच्या याच्यातनी पुरा घाटाच लागला पाहिजे. हो यानं म्हणजे डबल धंदा करूच नाही तर आज आता हे राखेचा केला. हा उद्या आपल्याला कॉम्पिटिशन करणं हे काही बी आपल्या धंदा करणं मुश्किल करणं पुढे. आता तो इथं समजा काम आहे माहिती काम आहे म्हणून आपण काही केलं नाही. उद्या का आपल्या डोक्यावर बसत नाही. याला झोडपा बसलाच पाहिजे काहीतरी तू आयडिया लढो. बरोबर ठीक आहे सोचतो मी आता. हो आता घरी गेलो ओके आता काय सुट्टी होती का मग कसं काय. अरे आता 4 वाजता सुट्टी राहिली. हो आईन बाबा देतो मी बरोबर बसू एखादा पेशल ऑटो करू. हो आपण चालले जाऊ गाडीनं. हो काही वांधा नाही थांब जरासा तुझ्या सासऱ्याबाला पोहोचून दे. बरं तसं करायला मग सासऱ्याबाला एसटीत देतो बसू. मग मी थांबतो आपण दोघं जण तुझ्या बुडाबुडीला देऊ बसू मग एखाद्या ऑटो स्पेशल करू नाही का. हो जाऊ तिकडे मग. हो चल मग अंदर आता भेट घेऊन चालले जाऊ. हो चाल मग लवकर ते डॉक्टर साहेबाला बिल देऊन टाकतो. खादोडीचा आहे ना बाबा दवाखाना लय मोठा बांधला का. अरे बाबा काय कमाई हो का काय मग काय तर हो लय बिल काढते वाटते नाही. किती काढलं बिल. अरे बाबा 7,000 रुपये बिल काढलं. मग काय तर खोलीचं 1 दिवसाचं भाडं काढलं. आणि दुसरी मेडिकल तर इतकं महाग आहे विचारूच नको. हो इतक्या दिल्या महिन्या भरायच्या गोळ्या हलकीच करू नका मला हे ते बिलकुल टेन्शनचं कामच नाही. हो पण आता काय करता इलाज नाही आपल्याला घ्यास लागते जे दिलं ते. हो चला आता हो लवकर जाऊ. पहा बाबा म्हणलं 25 रुपये राखी पुरवायला देव म्हणतात आहे. हा 150 रुपयाचे अर्धा डझन म्हणता. हा आता तुला भाऊ 4 आणि सख्खे भाऊ 2 समजा एक इथं आहे ना तिथं आहे. हा सांगा पुरण का मला ते ताटात तरी तेवढे पैसे येते का सांगा बरं तुम्ही. हा कमीत कमी 10 रुपये लावून द्या तुम्ही 60 रुपये देऊन द्या तुम्ही अर्धा डझनचे.
सांग आता 150 रुपये डझनच्या राख्या, आता हे म्हणते 120 रुपये डझन द्या, म्हणजे नाही का आता म्हणजे मामुक्या बकऱ्याच्या रानात घरकी रोटी खाणं. अरे ताई म्हणलं हे बा जाग्यावर 200 रुपये डझन मी आणल्या आणि तुम्हाला आता मी काय 60 रुपयाचे अर्धा डझन देऊ का? काही इकायला लावता आहे ती बी. अरे राहू दे ना, लय महाग आहे इथं राख्या. मी आणतो ना आता याटूची ट्रिप लागली की मी आज नाही उद्या घेऊन येणार. तू काय लय गडबड करून राहिली, घ्यायची अजून का आलं का रक्षाबंधन आहे ना टाइम अजून. तुम्ही आन्सर करीन, पोस्टात टाकू करीन, जाईल काही मग लवकर नाही टाकायला लागत मला. तुम्ही लवकर आणत ना, तुम्हाला सांगू कटाईल मी आता. ए बा अरे गावात दुकान लागलं, तुम्ही का परगावून आणता का? चला जाऊ द्या, तुम्ही 20 रुपये राखीन देऊन द्या, 120 रुपये देऊन द्या 6 राख्याचे. 5 रुपये कमी करून टाकतो, जाऊ द्या तिकडे काय आहे आता विषय. नाही ना, पुरत नाही ना बाबा देवण भाऊ. मग काय ते मनीरवाला तर 10,000 रुपयाच्या याच्यापेक्षा चांगले राखे देते. मग आता आज आला नाही, ते शुक्रवारी येते. जाऊ द्या बा म्हणलं, राहू द्या. हो मी पाहिजे नंतर पाहिजे आता. ह्याच्या मावीन अरे बा असं करा बा, जाऊ द्या 15 रुपये लावून देतो, 15 90 रुपये देऊन द्या. झाला आता याच्यापेक्षा अजून काही जाऊ दे, तुमचे नाही माय नाही. हो याच्यापेक्षा कमी नाही देऊ शकत. नाही राहिलं बाबा, राहिलं 60 रुपयावर नाही पडत मला. आणजा मग तुम्ही यातून जासान मग उद्या घेऊन येजा मग आता तुमच्या हिशोबाने. म्हणलं ना मी काय तू गडबड करून राहिली. आणतो ना मी उद्या, आणतो ना उद्या नक्की आणतो. पोस्टातले पाकिटे आणतो, सगळंच आणतो. जाय तू घरी, काही घेऊ नको. बरं ठीक आहे, मग चला तुम्ही चला ना घरी आता. मग जराशी कामं नाही का घरी? चला लवकर. पहा म्हणलं हाय मात्र पाहिलं तुम्ही गिराईक किती चवणे लोक आहेत. सांगा आता 150 रुपये डझनच्या राख्या माय आणलेल्या. त्याला का मी काय इतके सस्ते ऐकणार आहो का? कमी 10-20 रुपये उरले पाहिजे का डझन, मग कमीत कमी लोक डबल करतात ना. सांगा म्हणलं काय तुमच्या गावात धंदा करा आणि काय करा. मग घरचीले म्हणलं ना, मी काही उरत नाही याच्यात, नाही काही मजा नाही. आपली शेतीवाडीत आपले चक्कर मारले पुरलेच ती. मग काय तर बसलेलं का त्याच्या मागं लागत. अरे तुमचं काम नाही ना ते मग होते, मग काय ते काम मार्चिनच करा. हो मग काय तर आता लोक पाहिलं ना, आम्ही अनुभव घेतो ना. आजपर्यंत ज्याने धंदा केला ते पुरा फिटला आमच्या गावात. मग काय कपड्याचा लावा, काय ते लावा तुम्ही, फक्त मारत राहता. सांगतो ना, राख्याचा व्यवसाय त्याच्यातनी सक्सेस, फटाक्याचा व्यवसाय त्याच्यात सक्सेस, मागे साबुदाणा वळा डबल पैसे केले. म्हणजे सांगतो ना, मार्चीची बरोबर या धंद्यात कोणीच नाही करू शकत. आणि तुमच्यासारखे सांगतो ना, अरे फिटणारच आहे 100%. तुम्हाला हे धंदाच नाही, तुमच्या अंगावर पडणार आहे, राख्या तुम्हालाच बांधा लागणार आहे. पाहिजे तुम्ही. हो राजा आहे, बाकी बरोबर तुमचं म्हणणं. हो मला तर वाटतं एक तर मला राख्या बांधा लागते, नाही तर वाटून द्या लागते. गिराईक म्हणजे थांबूनच नाही राहिला, भाव सांगितलं की उभंच नाही राहा. काय बोलावं काय करावं म्हणलं. हो पण नाही मारत ना तुम्ही, कसं काय धंदा करे मग समजा. तुम्हाला कसं काय उरी याच्यात नाही, म्हणजे बाकीचे फिट्टे म्हणता. कसं काय टेक्निक काय तुमच्यापाशी? अरे तसं काही नसते देवण भाऊचे, काय हात बसला असं असते ते. मग काय आता आपलं कसं आहे, टेक्निकनं आपण बिझनेस करतो कोणताही म्हणा समजा. हो पण आता कसं आपल्याला नाही टाईम. हो आपल्या मग वाढले लोचे. हो मंडपाचं पाव का, शेतीचं पाव का, कायचं पाव. आता एक तर मुलगी झाली, त्याच्यानं तिकडे जरासं लक्ष हे ते. थोडं जाऊ दे म्हटलं बा, राखीचा व्यवसाय काही करायला पुरणार नाही. तर माझा विचार होता खोका घेऊन या जा. पण तुम्ही टाकला, आता मला दिसलं मॅडम जाऊ द्या, आपण काय भानगडीत पळाले पुरत नाही. हो आपल्याला काही म्हणजे पैशाचा घाटा नाही राहिला. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, कुठं बसताय भानगडीत पळ. पण तरी मी तुम्हाला सांगतो काय टेक्निक असते धंद्याचं. तुम्ही तसं जर केलं तर तुम्ही 100% माल विकून मोकळे होता, पैसे वसूल करून बिलकुल सांगतो ना फायद्यात राहायचा. हो ना पण टेक्निक म्हणजे कोणतं नेमकं, का सस्ते विकायच्या का बेभाव विकायच्या, म्हणजे पुरलंही पाहिजे ना काही ना काही, नाही तर मग काय अर्थ आहे धंदा करून. तुम्ही काही ऐकतच ना पुढच्याच. अरे पहिले ऐकत जा ना काय म्हणते, तर आपलंच नाही लावलं पाहिजे. पहिले समजून घ्या लोकांचं काय, लोक करते तर दिमागानं खेळ. मग काय आपले धंदे नाही ते, धंदे आपण करूच नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला मी सांगतो ते ऐका तुम्ही फक्त. कसं करावं लागते कवर तर लोक. तुम्ही एक काम करा, आता हे जे बाय ते हो सरळ मनाचं, पैशाची चिंता करू नका, घेऊन जा बिलकुल उधार घेऊन जा. फक्त म्हणा ओवाळणी झाली कीच पैसे द्या. भावानं ओवाळणी टाकली नंतर पैसे भेटले तरी चालते. हो मग तर एवढं जरी तुम्ही म्हटलं हो तर बिलकुल बाय आहे बा सांगतो ना, भावही विचारत नाही तुम्हाला. केवढ्याची राखी आहे, 30ची आहे का 40ची आहे का, बेभाव बिलकुल चिठ्ठ्या देऊन द्यायचे. हे बा हे इतके झाले. उधार म्हणलं की इथं विशेष नाही भावाचा. या गावातनी देऊन टाकायचं धाड बिलकुल. मग वसूल करत बसायची. अरे बाबा तुम्ही तर यालाच उलटे सल्ले देऊन राहिले म्हणले का, बसता बा हाय ती वसूल करू देता का नाही मुले. अरे म्हणलं लोक पैसे देणार आहे का नंतर मग. अरे बाबा ओवाळणी नंतर द्या म्हणलं. काय 10 महिने 12 महिने साईड देऊ राहिलो का आपण. ओवाळणी म्हणजे रक्षाबंधन होईन का नाही, दुसऱ्या दिवशी पैसे वसूल. मग काय तर अरे म्हणलं का पैसे देणार नाही का, आणि बायले कसं सध्या पैसे नसते जवळ. हो आता भावाचे ओवाळणीले 100 200 500 कोण टाकते, मग तेच पैसे इकडे कामी येते. असं आहे ते, बिझनेस आहे ना, हे बिझनेस आहे असं म्हणता नाही का. म्हणजे समजा ओवाळणी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण वसुली करायची नाही का. हो तसे लोक कसे पैसे काढायला बायला लवकर देत नाहीत नाही का. हो भावाच्या याच्यातून हेरफार होऊन जाते. मग समजा बायला काही अडचण येत नाही. हो तुम्ही सांगता ते पटलं राजा मला. हो देऊ का मग का, घेऊन जा. हो बिलकुल ओवाळणी झाल्यावर द्या. बस तसंच म्हणायचं. हो वसुली करून टाकायची दुसऱ्या दिवशी, कारण त्याच्याजवळ पैसे आलेलेच असते. हो पाहुणे रावणे पाहून घरात घुसायचं, झालं का पैसे भेटणंच आहे. हो का तुमचं आहे पण दिमाग आहे राजा. हो मला वाटलं कसं मूर्ती लहान पण कीर्ती मान आहे तुमची. तेच आहे ना, मग एक गुण कमी दिला तर एक गुण शिल्लक देत असते वरचा, असं आहे ते. मग काय तुम्ही काळजी करू नका, एका दिवसात दुकान खाली होत तुमचं. फक्त तुम्ही आता एक बॅनर लावा मस्त, घेऊन जा. उदार वाटप सुरू आहे, ओवाळणी नंतर पैसे जमा केले तरी चालतील. घेऊन जा बेभाव. बिलकुल भावाच्या चिठ्ठ्या लिहून ठेवायच्या, वहीत लिहून ठेवायचं, नंतर वसुली करत बसायचं. हो का तसं करतो मग आता नाही का. एखादा बॅनर आणतो मी छापून. मला वाटतं लक्षण राहिले, फोन करायला लागेल, संध्याकाळी येतेस ते वापस धाब्याहून. त्याला म्हणतो असं एक बॅनर घेऊन या नाही का. म्हणजे टेन्शनचं काम नाही, उद्या बिलकुल जिकडे तिकडे. बस झाला ना. हो उद्या तुम्ही तोंडही दिसत नाही तुमचं, इतके बाया आणि हे ती येते तिथं. मग काय तुम्ही फक्त बॅनर लावा. झाला आता फिटला तो पुरा. चला येऊ का मग आम्ही आता. ओके पाहू आता उद्या काय होते.